नाही हे सरकार, म्हणून मी म्हंटल ना, आहोत ना आम्ही हिंदुत्ववादी आहोतच, पण कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. धर्माच्या आधारावरती केवळ शेंडी जानवाचं हिंदुत्ववाले आम्ही हिंदू नाही आहोत. आम्ही देशभक्त हिंदू आहोत. आणि म्हणून मी काल मोहन भागवतनं जे विचारलं की आज जे काही देशात चालू आहे हेच तुमच्या कल्पनेतल्या हिंदू राष्ट्रामध्ये बसतंय का? हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे? हे हिंदू राष्ट्र आम्हाला अपेक्षित नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देशभक्ती ही महत्वाची आहे. मग तो कोणत्याही जातीपाती धर्माचा असू दे, जो ह्या देशावरती प्रेम करतो तो आमचा आहे. पण गंमत कशी आणखीन असते ती बघा. काही वर्षांपूर्वी म्हणजे ज्यातनं भाजप सरकारचा जन्म झाला, अर्थात त्याच्यामध्ये पापी आम्ही सुद्धा होतो, पण अण्णा हजारे हे उपोषणाला बसले होते. लक्षात आहे तुमच्या? काय प्रसिद्धी मिळाली होती, काय प्रसिद्धी मिळाली होती. जणू काय संपूर्ण जग तिकडे एकवटलं होतं. पण त्यावेळेला अण्णांना कोणी देशद्रोही नव्हतं म्हटलं. अण्णांना कोणी चीनचा हेर किंवा हस्तक नव्हतं म्हटलं. अण्णा काय बोलतायत हे विचारण्यासाठी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने 4-5व्या दिवशी त्यांचा माणूस पाठवला होता. विलासराव देशमुखांना पाठवलं होतं. मग ही माणुसकी आज मोदी सरकारमध्ये का नाहीये? आमचा लढा हा माणुसकीसाठी आहे. पण अण्णा हजारेंना सुद्धा असं उचलून चादरी बिदरी आणून, अरे काय अतिरेकाला उचलताय तुम्ही? आणि चादरी कशासाठी पाहिजे? मोदी सरकारला सांगतो की तुम्ही चादरीने वांगचुकना जरी झाकला असेल तरी तुम्ही सत्य झाकू शकत नाहीत. आणि तुमच्या पापावर तर पांघरून अजिबात घालू शकत नाही. तुमचं पाप उघड झालेलं आहे. किती झाका, तुमचा पापाचा कोंबडा हरवणारच आहे. पण अण्णांच्या वेळेला जसं मनमोहन सिंग सरकारने लगेच 4-5व्या दिवशी दूध पाठवला होता, का नाही पाठवला मोदी सरकारने? का धर्मेंद्र प्रधानला एवढं काय सोनं लागलेलं आहे? काय तरुण मुलांची आणि मुलींची काय मागणी आहे? एक तर शिक्षणाचा, स्वतःच्या शिक्षणाचा पत्ता नाही, त्याच्यामुळे शिक्षणासाठी किती मेहनत करावी लागते हे यांना माहिती नाही. अभ्यास म्हणजे काय असतं हेच जर माहिती नाही तर अभ्यास करून परीक्षेला जाताना पेपर फुटल्यानंतर काय होतं या यातना होणार कशा?